कुठे बाहेर जाताय तुम्ही? हो, रमावतीला. म्हणजे तिथे आपल्या हॉटेलच्या संदर्भात एक मीटिंग आहे म्हणून जावं लागतंय. तू चिवला माझ्या ताब्यात देणार नाही हे नक्की? काळ्या दगडावरची पांढरी रेख समज हवं तर. चिवला मी काहीही झालं तरी तुझ्याकडे देणार नाही. जानकीताई, एक गोष्ट लक्षात ठेवायची, त्याला माझा पोरकटपणा समजण्याचा हट्टीपणा. तू जोपर्यंत चिवला माझ्या ताब्यात देत नाहीस तोपर्यंत मी अन्न पाणी काही घेणार नाही. अरे बापरे, म्हणजे आता उपोषणाला वगैरे बसणार की काय तू? ऑल द बेस्ट. हं, काही लागलं ना तर मला सांग, म्हणजे मध्येच भूक वगैरे लागली तर. हं, फक्त एकदा विरोध केलास तर 2 कोटीचे 4 कोटी झाले. काय माहित पुढे 4 कोटीचे 8 कोटी, 8चे 16 कोटी, 16चे 32, 32चे काय 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 होत्यात ती. पण एक आहे, आपल्याकडे हुकमी एक काय तसा फत्रीपणावर नाही टाकायचा. परशु काकाची बायको शोभून दिसते ती आता. सगळी खोटी नाटकं आहेत ग. 1 नंबरची मासखोर आहे ती. चांगलाच धडा शिकवायला हवा तिला. आणि तुला माहिती आहे ना, हे तिची नेहमीची नाटकं आहेत ही. काही पदरात पाडून घ्यायचं असलं ना की असा खोटा काहीतरी कांगावा करायचा. जाऊ दे, तिला जे काही करायचं आहे ना ते तिला करू दे. पण मी चिवला नाही म्हणजे नाही देणार आहे तिच्याकडे. तुम्ही कानाशी बोललात म्हणे. हो, बोललो. मग मी विचार केला त्या गोष्टीवर आणि निर्णय पण झालाय माझा. विचार झाला, निर्णय झाला. गुड. 1 मिनिट वामन दादा, काहीतरी गैरसमज होतोय तुमचा. माझा निर्णय झालाय, पण मी तुमच्याकडनं 4 कोटी रुपये घेणार नाही. मला रमावतीच्या हॉटेलमध्ये पार्टनरशिप पाहिजे. तुला कळतंय तू काय बोलतेस ते? हा, काही देवाने अक्कल वगैरे दिली आहे का नाही? पार्टनरशिप हवी म्हणे. वास्तविक तुझी आणि परशुची 2 पैशाची लायकी नाही आहे. सह्या करायच्या नाही. हा तुझा अंतिम निर्णय आहे. आणखी कुठल्या वेगळ्या भाषेत सांगू? मी एकदा सांगते ना, तेच फायनल असतं. मी सह्या करणार नाही म्हणजे नाही. याचे परिणाम काय होतील याची कल्पना आहे? काहीही झालं तरी मी माझा आणि परशु शेठचा या वाड्यावरचा हक्क सोडणार नाही. आमची बहीण सुगंधा तिकडे काही खात नाही, पित नाही. हो, सकाळपासून पाण्याचा थेंब तिने घेतलेला नाही. एका दिवसात 350 ग्रॅम वजन कमी झाले तिचं. काय तुमच्या काळजाला पाझर कसा नाही फुटत? तिला उपोषण सुरू करायला काही मी सांगितलं नव्हतं, हो की नाही? त्यामुळे भूक लागली की येईल जेवायला, नंतर बसेल उपाशी. आणि तसंही लंघन करणं चांगलं असतं तब्येतीला. अपचन वगैरे होत नाहीये. तू उपोषण सुरू केलंयस ना, मग तू तुझं उपोषण चालू ठेव. मी त्या गोष्टीचं भांडवल करून जानकीवर दबाव आणण्याचा प्रयत्न करते. मग बघ, जानकी स्वतः तुझ्याकडे येईल आणि तुला विनंती करेल. पण हो, तोपर्यंत तू अन्नाचा एक कणही पोटात घालायचा नाही. प्रॉमिस? प्रॉमिस? दादा, सुगंधाने 4 कोटीची ऑफर सुद्धा नाकारली आहे. ती म्हणते तिला पार्टनरशिपच हवी आहे. कुठल्याही पद्धतीने बधायला तयार नाही ती. उलट आता कायद्याची भाषा करायला लागली आहे. 4 करोडची ऑफर दिल्यानंतरही ती बधत नाहीये. आश्चर्य आहे. आता असं वाटायला लागले की आपल्यालाच या प्रकरणावर काहीतरी तोडगा काढायला हवा आहे. वामन, मलाही थोडा विचार करू दे. मला वाटलं होतं की या ऑफरनी हे प्रकरण मिटेल, पण आता थोडा वेगळा विचार करावा लागेल. दादा, आता तिने लिमिट क्रॉस केली आहे. थोडी कळसोस. मी तिथे येतो आणि मग बघूया आपण काय करायचं ते. ओके, बाय.